हॅलो अँड वेलकम. सरांचं स्वागत आहे कॉम्प्लेक्स नंबरच्या सिरीजमध्ये. आपण ही सिरीज सुरू केलेली आहे जे CET स्टेट एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर इंजिनिअरिंग आणि IIT प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी फ्री क्लासेसमध्ये. आपली लँग्वेज मराठी आहे आणि शक्यतो जेवढं डिटेलमध्ये तेवढं मी एक्सप्लेन करायची शक्यता ठेवतो. पॉसिबिलिटी किंवा ट्राय म्हणू शकता, ट्राय करतो. तर आज आपण बघूया प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये नेक्स्ट टॉपिक आहे आर्ग्युमेंट. सगळ्यांना माहिती असतं आर्ग्युमेंट म्हणजे काय होते, अँगल. आर्ग्युमेंट म्हणजे काय होते, अँगल. फॉर एक्झाम्पल सपोज इथे कुठली तरी माझ्याकडे एक लाईन आहे, ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबर आहे Z. हा कॉम्प्लेक्स नंबर समजा ओरिजिन पासून स्टार्ट झाला इथपर्यंत पोहोचला, त्याकडे कॉम्प्लेक्स नंबर Z. त्याला आपण लिहितो x+iy, ठीक आहे. ज्या अँगलमध्ये हा x ऍक्सिस सोबत इन्क्लाइंड आहे, कुठल्या डायरेक्शननी, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी, त्याला आपण म्हणतो थीटा. आणि ह्या थीटाला आपण नाव दिलं आहे आर्ग्युमेंट ऑफ Z, ठीक आहे. थीटा म्हणजेच काय झालं, आर्ग्युमेंट ऑफ Z. तर लास्ट 1-2 लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की जर समजा माझ्याकडे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे Z1, त्याला जर मी लिहितो EIθ1, ऑब्वियसली इथे मॉड Z आहे, ठीक आहे, नोट करून ठेवतो मॉड Z. आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर माझ्याकडे Z2, तर हा किती होणार e⁻I⁻², आणि मॉड Z2. जर या दोघांनी मल्टिप्लाय केलं प्रोडक्ट, ठीक आहे, तर जर मल्टिप्लाय केलं की Z1 × Z2 काय मिळणार, मॉड्युलसचा नंबर आहे, सो मॉड Z1 मॉड Z2 आणि e⁻I. पॉवर सेम असले की अँगलचे काय होते ते, म्हणजे पॉवरचे काय होते, ॲडिशन. मल्टिप्लिकेशनमध्ये जर बेस सेम असेल तर अँगलचे काय होते, ॲडिशन. सो θ1 + θ2, ठीक आहे. मग या नंबरचा आर्ग्युमेंट जर मला लिहायचा असेल तर काय होणार, तर आर्ग्युमेंट कशाचा, या मल्टिप्लिकेशनचा. मल्टिप्लिकेशन केल्यावर आपण काय भेटते, कॉम्प्लेक्स नंबर भेटते. कॉम्प्लेक्स नंबरचं ॲडिशन करा, सबट्रॅक्शन करा, मल्टिप्लाय, डिवाइड, एक्सेट्रा एक्सेट्रा. रिझल्ट हमेशा काय असतो, कॉम्प्लेक्स नंबर. सो इथं आर्ग्युमेंट ऑफ Z1 Z2 इक्वल टू काय झालं बघा, θ1 θ2. अँगलच पाहिजे फक्त, मॉड्युलसची गरज नाही, काय पाहिजे फक्त अँगल. θ1 θ2, ठीक आहे. पण जर मी θ1 बघितलं, θ1 कशाचा आहे, Z1 चा अँगल आहे, आणि θ2 कशाचा आहे, Z2 चा अँगल आहे. म्हणजे तुम्ही लिटरली असं म्हणू शकता की जर प्रोडक्टमध्ये आपल्याकडे कुठल्याही दोन गोष्टी असणार कॉम्प्लेक्स नंबर, तर त्याचं काय असते, आर्ग्युमेंट हे समचा रूल फॉलो करते. Z1 + आर्ग्युमेंट ऑफ Z2. इथून आपण ही पण गोष्ट समजली होती की जर मी दोन गोष्टीला मल्टिप्लाय करणार तर पहिल्यामध्ये दुसरा अँगल ऍड होतो. ते आपण बघितलं लेक्चरमध्ये. ऍड होतो म्हणजे टर्न, रोटेट होतो. सेम डायरेक्शन रोटेट झाला की ॲडिशन होते आणि म्हणून मल्टिप्लाय म्हणतो. अपोजिट डायरेक्शनमध्ये जर मल्टिप्लाय रोटेट केलं तर काय होणार, अँगलचं सबट्रॅक्शन होईल. सबट्रॅक्शन म्हणजे काय झालं, डिव्हिजन. ती ही आपली पहिली प्रॉपर्टी आर्ग्युमेंटची. प्रॉपर्टी सगळ्या विचार पहिली प्रॉपर्टी काय म्हटली आपल्याला की आर्ग्युमेंट ऑफ Z1 Z2 = आर्ग्युमेंट ऑफ Z1, ठीक आहे, प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z2. आणि ही गोष्ट आपण जनरलाइज करू शकतो. म्हणजे काय बरं, बसा उदाहरणार्थ जनरलाइज करायसाठी काय करू शकतो आपण याला की आर्ग्युमेंट ऑफ, असे खूप सारे Z घेतले मी, Z1 Z2 Z3 up to Zn, खूप सारे आर्ग्युमेंट घेतले. आता ऑब्वियस आधी मी Z1 चा आर्ग्युमेंट लिहिणार प्लस याचा आर्ग्युमेंट, मग Z2 चा आर्ग्युमेंट प्लस याचा, Z3 चा प्लस, म्हणजे प्रत्येकाला आपण सेपरेट करून ॲडिशनच्या फॉर्म मध्ये त्याचं आर्ग्युमेंट लिहू शकतो. म्हणजे मला काय होणार इथे, दिस इज इक्वल्स टू आर्ग्युमेंट ऑफ Z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z2 प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z3. आणि असे किती आहे, खूप सारे आहे. शेवटी कुठे पोहोचणार आपण, आर्ग्युमेंट ऑफ Zn. सो बेसिकली प्रोडक्ट जर घेतलं कॉम्प्लेक्स नंबरचा, त्याच्या आर्ग्युमेंटचं काय राहते, ॲडिशन राहते. याला आपण असं आणखी पण लिहू शकतो मॅथमॅटिकल सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये की आर्ग्युमेंट ऑफ काय म्हणजे प्रोडक्ट होते Zi, when I runs from 1 to n is equals to, बघा इथे आधी अंदाजचं प्रोडक्ट आहे पण समेशन बाहेर आहे. समेशन ऑफ आर्ग्युमेंट ऑफ Zi when I is equals to 1 to n, ठीक आहे. झाली पहिली प्रॉपर्टी, राईट. सिंपल समजायची ना पहिली प्रॉपर्टी आपली. जसं सांगितलं मल्टिप्लिकेशनचं, तसं आपण डिव्हिजनचं पण करू शकतो. जर दोन गोष्टीला आपण डिवाइड केलं की Z1/Z2 केला, कॉम्प्लेक्स नंबरनुसार काय होणार,
मॉड Z1 अपॉन मॉड Z2, ठीक आहे. आणि हा कॉम्प्लेक्स नंबर e टू द पॉवर I θ1 होता डिवाइड बाय e टू द पॉवर I θ2. साधं लॉजिक आहे. काय लॉजिक आहे याच्यामध्ये की जर बेस सारखा असेल तर डिव्हिजन मध्ये काय होते, पॉवरचं सबट्रॅक्शन. सो बेसिकली मला मिळालं मॉड Z1 अपॉन Z2 e टू द पॉवर I θ1 मायनस θ2, ठीक आहे. θ1 मायनस θ2. तेच झालं आपल्याला बेसिकली जो मी आर्ग्युमेंट काढतो इथे कशाचा, आर्ग्युमेंट ऑफ Z1 Z2 इज इक्वल्स टू काय होणार, अँगल किती, अँगल θ1 मायनस θ2 जो वरचा अँगल आहे त्याच्यामधून खालचा सबट्रॅक्ट करायचा. आणि दिस इज ऑल्सो इक्वल्स टू आर्ग्युमेंट ऑफ Z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z2. सिंपल आहे. कधी बघा असं पण लिहू शकता. कसं लिहू शकता, एक स्पेसिफिक सांगायची गोष्ट म्हणजे की हा आर्ग्युमेंट असाच आहे, हा असाच आहे Z1, इथे प्लस लिहिला आणि मायनस आधी लिहिला. म्हणजे इथे नवीन काही केलं आहे का, फक्त एवढं सांगायचं की आपण अँगलची ऍडिशन करतो. हा अँटी क्लॉकवाईज फिरला म्हणून पॉझिटिव्ह आहे, हा क्लॉकवाईज फिरला म्हणून निगेटिव्ह आहे. एक या डायरेक्शनने फिरला म्हणून ऍड झाला तर मल्टिप्लाय घेतला आपण, एक या डायरेक्शनने फिरला तर सबट्रॅक्ट झाला म्हणून आपण काय घेतला, डिव्हिजन. तर आपली सेकंड प्रॉपर्टी आपल्याला काय मिळाली, आर्ग्युमेंट ऑफ Z1 अपॉन Z2 इज इक्वल्स टू आर्ग्युमेंट ऑफ Z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z2. एकदम सिंपल लॉजिक, राइट. देखो प्रॉपर्टी नंबर 3 मध्ये, प्रॉपर्टी नंबर 3 आर्ग्युमेंट ऑफ Z कॉन्जुगेट इज इक्वल्स टू मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z, किंवा मायनस तुम्ही इकडे पण लिहू शकता, ठीक आहे. मी इंटरचेंज करू शकता. आर्ग्युमेंट ऑफ Z इज इक्वल्स टू मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z कॉन्जुगेट. ते ओळखायचं कसं बघा, इथे हा आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याला आपण ग्राफर प्लॉट केला x एक्सिस y एक्सिस. कॉन्जुगेट काय असते, x प्लसच्या ठिकाणी काय फक्त मायनस आहे. मग इथे कुठेतरी ना तो डिस्टन्स, सेम डिस्टन्स जर आपण घेतला इथे कुठेतरी पॉईंट आहे ना, त्याला जॉईन करा. हा जो कॉम्प्लेक्स नंबर बनला हा काय होता, Z कॉन्जुगेट x प्लस च्या ठिकाणी काय आहे ना x मायनस i. आता हा अँगल थीटा, हा अँगल किती होणार आहे, मायनस थीटा. कसा होणार आहे, तुम्ही अँगलचा फॉर्म्युला यूज करू शकता. तुम्हाला आर्ग्युमेंट ऑफ Z इज इक्वल टू आपण अँगल तो काढण्यासाठी काय यूज करतो आपण, tan इनवर्स ऑफ y बाय x. या केस मध्ये y बाय x पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. या पहिल्या केस साठी जर मी आर्ग्युमेंट ऑफ Z कॉन्जुगेट काढतो म्हटलं तर Z च्या एका कॉन्जुगेट येणार आणि त्याची व्हॅल्यू किती राहणार काढण्यासाठी, तो होणार tan इनवर्स ऑफ मायनस y बाय x. मायनस कुठे जाणार, कारण की कॉन्जुगेट मध्ये y ची व्हॅल्यू किती आहे, मायनस आहे. सो दिस इज मायनस ऑफ, फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, मायनस ऑफ tan इनवर्स y बाय x. मायनस बाहेर निघतो आणि tan इनवर्स y बाय x किती आहे तो मायनस. ही आपली प्रॉपर्टी आहे की आर्ग्युमेंट ऑफ कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल्स टू मायनस ऑफ आर्ग्युमेंट ऑफ Z. आणखी कुठली मेथड का प्रूव्ह करायची याची, ओके. आणखी एक मेथड आहे, ठीक आहे. तो मेथड काय करायची प्रूव्ह करायसाठी बघा, प्रूव्ह करायसाठी काय करू शकतो आपण, खूप सिंपल लॉजिक आहे. समजा माझ्याकडे Z कॉन्जुगेट आहे, ठीक आहे. आता मी काय करतो, याला Z ने मल्टिप्लाय डिवाइड एक काम करतो, नंतर करतो इथपर्यंत व्हिडिओसाठी हे ठीक आहे. प्रॉपर्टी नंबर 4 नंबरची प्रॉपर्टी काढायची मी काय करतो, आपल्याला पाहिजे आर्ग्युमेंट ऑफ 1/z काढायचं. आर्ग्युमेंट ऑफ 1/z काढायचं. आधी 1/z लिहितो मी, कसा आहे आर्ग्युमेंट. सो 1/z लिहिला. मला सिम्प्लिफाय करायला मी काय करतो, याला Z कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करतो. सिंपल रिझन काय की मी पहिले पण सांगितलं डिनॉमिनेटर मध्ये मला कॉम्प्लेक्स नंबर आवडत नाही. तर मॅक्झिमम बुक्स मध्ये पण तुम्हाला हे सापडेल की डिनॉमिनेटर मध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर ठेवत नाही. पण जर मी Z कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केलं याला तर वरती काय मिळालं मला, Z कॉन्जुगेट. आधी काय मिळालं, Z इंटू Z कॉन्जुगेट. वरती झालं Z कॉन्जुगेट. Z इंटू Z कॉन्जुगेट काय असते, मॉड Z चा स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेमच आहे, म्हणजे याचा आर्ग्युमेंट काढणं काय आणि याचा आर्ग्युमेंट काढणं काय सेमच आहे. मी लिहू शकतो आर्ग्युमेंट ऑफ Z कॉन्जुगेट अपॉन मॉड Z चा स्क्वेअर. सिंपली डिव्हिजनचा रूल अप्लाय करा. इथे डिव्हिजनचा रूल आपण ऑलरेडी अप्लाय केला. सो आर्ग्युमेंट ऑफ Z कॉन्जुगेट मायनस आर्ग्युमेंट ऑफ मॉड Z चा स्क्वेअर. लक्षात ठेवा मॉड Z चा स्क्वेअर काय रियल नंबर आहे.
रिअल नंबर कुठे असतो हमेशा एक्स ऍक्सिसवर. नॉट झेडचा स्क्वेअर काय रिअल नंबर आहे. रिअल नंबर कुठे असतो हमेशा एक्स ऍक्सिसवर. जर रिअल नंबर एक्स ऍक्सिसवर असेल तर हा अँगल किती होणार तुमचा एक्स ऍक्सिसवरचा रिअल नंबरचा अँगल 0 होईल आणि स्क्वेअर असल्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहणार. लक्षात ठेवा काय म्हणतोय मी. अँगल एक्स ऍक्सिसवर आहे पण पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह हमेशा काय असते राईट साईडला. पॉझिटिव्ह का बरं कारण की झेडचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर काय तिथे पॉझिटिव्ह राहणार आहे. सो पॉझिटिव्हचा स्क्वेअर लिहिला आपण अँगल 0 झाला. बाकी करायला फक्त आर्ग्युमेंट ऑफ झेड कॉन्जुगेट. देअरफॉर आर्ग्युमेंट ऑफ झेड कॉन्जुगेट आणि ते किती असते मायनस ऑफ आर्ग्युमेंट ऑफ झेड. सो बेसिकली तुम्हाला बघा काय काय मिळालं. आर्ग्युमेंट ऑफ झेड नॉट झेड 1/z आर्ग्युमेंट काढायचा आहे इक्वल टू तुम्हाला मिळणार मायनस ऑफ आर्ग्युमेंट ऑफ झेड. ठीक आहे. ऑल्सो इक्वल्स टू आर्ग्युमेंट ऑफ झेड कॉन्जुगेट. आता हे लक्षात ठेवा जेव्हा आर्ग्युमेंट ऑफ झेड कॉन्जुगेट आणि झेड कॉन्जुगेट किंवा 1/z दिला असेल ते काय ते अप्रॉक्सिमेटली नेहमी सेम असते. एक महत्त्वाचा पॉईंट इथे असा आहे की झेड कॉन्जुगेट आणि झेडचा जो आर्ग्युमेंट आपल्याला माहिती आहे तो तुम्ही डायरेक्ट इथून पण यूज करू शकता. इथे कसं यूज करणार आहे परत डिव्हिजनचा रूल लावा. आर्ग्युमेंट ऑफ 1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ झेड. आर्ग्युमेंट ऑफ 1 किती असते 0 कारण की 1 काय पॉझिटिव्ह नंबर आहे. आर्ग्युमेंट ऑफ 1 ठेवता तर पॉझिटिव्ह नंबर आहे. एक्स ऍक्सिसवर अँगल 0 असते e⁻0. ठीक आहे. मायनस आर्ग्युमेंट ऑफ झेड सो मायनस आर्ग्युमेंट ऑफ झेड. डायरेक्ट प्रॉपर्टी अप्लाय केली तरी चालेल. तो बेसिक 4 प्रॉपर्टीज आहे. आणखी बघूया आपण थोडी रिस्क करतो बोर्ड में. नेक्स्ट प्रॉपर्टी जस्ट डिराइव करू आपण प्रॉपर्टी नंबर 5. आता हा समजा मी लिहिला आर्ग्युमेंट ऑफ 1/z चा कॉन्जुगेट लिहिला समजा प्रॉपर्टी. तर कुठलाही 1 असला त्याचा रेसिप्रोकल होते. ठीक आहे. सो मायनस लागला आर्ग्युमेंट ऑफ झेड कॉन्जुगेट झाला बघा. कसं काय इथे खाली झेड होता तर मायनस लागला समोर खालून वर आलं तर जसं तसा कॉम्प्लेक्स नंबर आला. आता आर्ग्युमेंट ऑफ झेड काय असते आर्ग्युमेंट ऑफ झेड असते मायनस ऑफ आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल्स टू मायनस ऑफ आर्ग्युमेंट ऑफ झेड आणि मायनस मायनस काय झाला प्लस. तर आपल्याला फायनली भेटलं आर्ग्युमेंट ऑफ झेड. बघा सोपं आहे. झेड कॉन्जुगेटचा आर्ग्युमेंट काय असते आर्ग्युमेंट ऑफ झेड असते. आज प्रॉपर्टी झाल्या. प्रॉपर्टी नंबर 6. आता काही स्टँडर्ड व्हॅल्यूज फॉर एक्झाम्पल इथे आपली व्हॅल्यू असते 1 समजा अजून करा. इथे आपली व्हॅल्यू सध्या इथे x आहे. जस्ट आता x साठी व्हॅल्यू 1 पकडली आपण. हा रिअल नंबर आहे. आता हा रिअल नंबर कुठे आहे रिअल ऍक्सिसवर आहे. पूर्ण घुमून जर इथे पोहोचलो आपण. ठीक आहे. इकडल्या साईडला इकडल्या साईडला किती होणार -1. तर पूर्ण किती फिरल्यानंतर 180 फिरल्यानंतर परत -1 आलो. परत 180 फिरल्यानंतर 1 आला. 180 नंतर 1 आला. म्हणजे प्रत्येक वेळेस 180 चा रोटेशन केल्यानंतर आपल्याला रिअल नंबर भेटते. देअरफॉर जर आपण असं म्हटलं की आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल टू जर समजा प्लस मायनस n पाय असेल. n पाय म्हणजे पायच्या मल्टिपल मध्ये. आपला झेड काय असते रिअल नंबर. झेड काय रिअल नंबर. समजलं ना. हा रिअल नंबर आहे. पाय गेला इथपर्यंत पोहोचला हा पण रिअल नंबर आहे. पाय घेतला हा पण रिअल नंबर आहे. सेम लॉजिक जर समजा आपण म्हटलं की आर्ग्युमेंट ऑफ जर आपला झेड इज इक्वल टू प्लस मायनस. आता बघा इथे -1 समजा पकडून घ्या. ठीक आहे. आय पकडून घ्या आणि इथे जर खाली मी आले काय भेटणार -i पकडून घ्या. आय आणि मायनस आहे. इथून स्टार्ट करा π/2 पासून. परत 180 डिग्री सेम. परत 180 डिग्री इमॅजिनरी 180 पण कायच्या पासून स्टार्ट 90 पासून. 90 म्हणजे π/2 डिग्री पासून. हा काय झाला n पाय ऍड करायचा कायच्या मध्ये π/2 मध्ये. ठीक आहे. सरळ सरळ ऑड मल्टिपल ऑफ π/2 म्हणतो आपण त्याला. हा जो नंबर राहणार आहे झेड तो झेड काय इमॅजिनरी पार्ट. अरे सिंपल सिंपल प्रॉपर्टीज आहेत. 5 6 7 एकदम सिंपल सिंपल प्रॉपर्टीज आहे. कन्फ्यूज करायची गरज नाही. नेक्स्ट प्रॉपर्टी मध्ये आपण काय करू की आपल्याला माहिती आहे आता ही प्रॉपर्टी आपल्याकडे Z1 Z2 Z3 Zn पर्यंत. आता समजा हे सगळ्याच्या व्हॅल्यू कशा आहेत सारख्या. Z1 इक्वल टू Z2 इक्वल टू Z3 हा Z चा पावर Zn आहे. ती प्रॉपर्टी काय होणार मग आर्ग्युमेंट ऑफ Z किती वेळा मल्टिप्लाय केला आहे 1 2 3 4 n वेळा म्हणजे Z चा पावर किती झाला n. आन्सर बघा काय येईल
हा किती वेळा ऍड केला, 1 2 3 n पर्यंत ऍड केला, बेसिकली n टाइम्स आर्ग्युमेंट ऑफ z. सिंपल सी प्रॉपर्टी, काही डिफिकल्ट नाही, इझी आहे एकदम. ठीक आहे, आर्ग्युमेंट ऑफ z टू द पॉवर n करा तर n समोर येईल. तुम्ही तिथं लक्षात दिलं असेल, मल्टिप्लाय ऍडिशन मध्ये बदलला, डिव्हिजन सबट्रॅक्शन मध्ये बदललं, पॉवर समोर आला. ही प्रॉपर्टी कोणत्यासारखी वर्क करते, लॉगरिथम सारखी वर्क करते. म्हणजे आर्ग्युमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहे आपल्या कशाच्या, कॉम्प्लेक्स नंबरच्या, ते कोणासारख्या वर्क करते, त्या वर्क करते लॉगरिथम सारख्या. नेक्स्ट प्रॉपर्टी काय लिहू शकतो, समजा आता आपण काय ठरवलं की हा जो अँगल थीटा आहे, अँगल कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, हा अँगल काय कॉन्स्टंट, तर इथून कॉन्स्टंट अँगल घ्यायचा आहे. तर बघा झेड इथं पण राहू शकते, झेड इथं पण राहू शकते, झेड इथे पण राहू शकते, झेड इथे पण राहू शकते, इथे पण राहू शकते, इथे पण राहू शकते. ठीक आहे, पॉझिटिव्ह साईडला चाललं असं कंटिन्यू. तर बेसिकली काय भेटले, खूप सारे पॉईंट भेटले लाईनवर. जेव्हा आपल्याला खूप सारे पॉईंट भेटते जे एक प्रॉपर्टी फॉलो करते, त्या खूप साऱ्या पॉईंटला काय म्हणतो आपण, लोकस म्हणतो. लोकस पासून काय बनते, हमेशा डायग्राम बनतो. बेसिकली आपण काय म्हणू, इफ कुठलेही कॉम्प्लेक्स नंबर असू द्या, आर्ग्युमेंट ऑफ झेड जर इक्वल टू काहीतरी थीटा आहे आणि थीटा काय आपला कॉन्स्टंट, तो बदलत नाही, थीटा काय हमेशा कॉन्स्टंट आहे. तर जे काही पॉईंट भेटणार आपल्याला सगळे ते काय बनते, लाईन बनते. पण ही लाईन काय रे सारखी आहे. ठीक आहे, लाईन काय रे. सो देन द लोकस ऑफ झेड इज, then the locus of z is रे. आणि रे कुठून स्टार्ट झाली आहे, रे स्टार्ट फ्रॉम ओरिजिन किंवा ओरिजिनेट ऍट ओरिजिन. आता कोणी म्हणन समजा ओरिजिन, रे कुठून चालली, ओरिजिन मधून, पण आपण ओरिजिन ठेवणार नाही. का बरं, एक्सक्लुडिंग ओरिजिन. चालली ओरिजिन मधून, पण आपण काय करणार आहे सध्याच्या केसमध्ये, जसं कुठली रे राहू शकते, साईडला सर्कलला तरी रेस बनणार आहे. इथून जरी स्टार्ट केला आपण तरी रे बनणार आहे. पण आपण का बरं ओरिजिन एक्सक्लूड करतो, रिझन सिंपल आहे. ओरिजिन म्हणजे काय होते, ओरिजिनचा पॉईंट आपला काय असते, z इक्वल टू 0. याचा अर्थ काय झाला, x प्लस आय वाय 0 झाला. x प्लस आय वाय 0 म्हणजे काय, x पण 0 झाला आणि y पण 0 झाला. तर सगळं 0 झालं तर आपण अँगल दाखवूच शकत नाही, अँगल 0 होईल ना तिथे, म्हणून आपण तो पॉईंट सोडून बाकी सगळ्या पॉईंटचे लोकस तुम्हाला काय मिळणार आहे, रे मिळणार आहे. आता या रेला जर आपण राईटला शिफ्ट केलं, समजा या रेला जर आपण राईटला शिफ्ट केलं, ठीक आहे, ही आपली रे आहे सेम, त्याला मी थोडं राईटला शिफ्ट केली, इथे शिफ्ट केलं. ठीक आहे, पुढून स्टार्ट झाला तर हा ए पॉईंट पासून स्टार्ट झाला. तर हा जो झेडचा पॉईंट आहे नवा, झेड डॅश पकडून घ्यायला, हा जो झेडचा नवीन पॉईंट आहे, हा रिअल पार्ट मध्ये किती सरकलाय, एक्स प्लस ए सरकलाय. इथे इथपर्यंत एक्स होता, एक्स मध्ये ठीक आहे ए झाला, तर हा एवढा सरकलाय. सो एक्स प्लस ए प्लस आय वाय हा झाला माझा झेड डॅश. या केस मध्ये लोकस काय झालं, परत लोकस तो होता. लोकस किती आहे, स्ट्रेट लाईन सारखा एक रे आहे, फक्त स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे आता, ए पासून आहे. स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे आता, ए पासून आहे, कारण की तुम्ही एक्स ची व्हॅल्यू ए पुट करा, हा ए मायनस ए 0 होईल, तो ओरिजिनवर पोहोचून जाईल वापस. लोकस लॉजिक असंच चालते. जर तुम्ही राईटला गेले एखादी गोष्ट तर मायनस करून ग्राफला 0 वर आणता येते, जर लेफ्टला गेले तर मायनस करून वापस ग्राफला 0 वर आणता येते. ही खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, ग्राफ ड्रॉइंगसाठी कामात पडते. सो आपण काय म्हणू शकतो की लोकस ऑफ परत तेच आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल्स टू थीटा, आणि थीटा काय, थीटा इज कॉन्स्टंट, थीटा काय कॉन्स्टंट आहे. तर तो जो लोकस आपला बनतो तो लोकस काय आहे, तो लोकस काय, तो कॉन्स्टंट, तो लोकस काय बनते, लोकस इट इज रे. आता फक्त एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, कुठून स्टार्ट होणार आहे, फ्रॉम ए, फ्रॉम ए, ए पासून जात आहे. किंवा तुम्ही याला असं पण लिहू शकता की हा काय झालाय आर्ग्युमेंट ऑफ झेड मायनस ए केला, जसा आर्ग्युमेंट किती आहे थीटा, हा लोकस परत काय बनते, रे बनते. अशा बेसिकली आपल्या 10-12 प्रॉपर्टीज आहे. एक दोन जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज आपण बघू शकतो याच्यावर, जस्ट बघूया आपण थोड्या वेळात. आधी बघून घ्या एवढ्या प्रॉपर्टीज आपल्याकडे अवेलेबल आहे. होईल तर लिहून घ्या, नसेल लिहिता येत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. मी थोडं इरेज करतो आणि परत मग
पुढच्या प्रॉपर्टीज बघूया आपण. सो नेक्स्ट प्रॉपर्टी, त्याची प्रॉपर्टी 10 झाली होत्या, प्रॉपर्टी नंबर 11 बघूया. आता समजा एक माझा कॉम्प्लेक्स नंबर आहे Z1, दुसरा माझा कॉम्प्लेक्स नंबर Z2. ठीक आहे, समजा हा माझा कॉम्प्लेक्स नंबर आहे Z1. ठीक आहे, इथपर्यंत. सो दिस इज Z1. दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे Z2. दिस इज Z. अरे सिंपलचं लॉजिक आहे बघा. लॉजिक काय, समजा हा कॉम्प्लेक्स नंबर आहे माझा, समजा याचा आहे अँगल Z1चा θ1. ठीक आहे, आणि याचा आर्ग्युमेंट आहे θ2. ठीक आहे, डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, आर्ग्युमेंट θ1 θ2. ओके, आता बघा ओरिजिन पासून स्टार्ट होते तर Z1 मायनस ओरिजिन 0 लिहायची गरज नाही. आपण ओरिजिन पर्यंत चाललोय, Z2 मायनस 0 लिहायची गरज नाही. आता प्रॉपर्टी काय करतो मी, समजा आर्ग्युमेंट ऑफ Z2 मायनस Z1 जर लिहिलं मी. ठीक आहे, आर्ग्युमेंट ऑफ Z2 मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z1 लिहिलं. टोटल θ1 मायनस θ2 लिहिलं. हा आर्ग्युमेंट Z2 मायनस Z2 म्हणजे काय झाला, θ2 मायनस θ1. बरोबर, θ2 मायनस θ1. हा जो अँगल आहे मधला थीटा, हा टोटल θ2 आहे, त्यातून θ1 मायनस केला. ठीक आहे, हा जो भेटला समजा मी अल्फा म्हणतो, हा झाला θ2 मायनस θ1. तर तुम्हाला बेसिकली पाहिलं काय लिहू शकतो मी, एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे इथे. तर दिस इज इक्वल्स टू अल्फा. ठीक आहे, आणि हा झाला माझा आर्ग्युमेंट ऑफ, आर्ग्युमेंटचं सबट्रॅक्शन म्हणजे काय, कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन आहे. ठीक आहे, आर्ग्युमेंटचं सबट्रॅक्शन म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचं काय, डिव्हिजन. आणि हा जो अल्फा आहे, आता अल्फा म्हणजे काय, हा अल्फा आहे अँगल बिटवीन, दिस इज अँगल बिटवीन कुठल्या दोन याच्यामध्ये आहे, Z1 अँड Z2. Z1 Z2च्या मधातला अँगल आहे. आता बऱ्याच प्रॉब्लेम काय होते की ठीक आहे एवढं तर आपण लिहिलं आहे अँगल बिटवीन Z1 Z2. तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिला राहते की आर्ग्युमेंट ऑफ सच अँड सच इज अल्फा किंवा थीटा. मग त्याचा यूज कसा करायचा क्वेश्चन मध्ये, लक्षात ठेवा आर्ग्युमेंट काय असते, फक्त अँगल आहे. पण कॉम्प्लेक्स नंबर लिहायचा असेल तर कॉम्प्लेक्स नंबर कसा बनणार आहे तो, इट इम्प्लाइज दॅट की Z2 अपॉन Z1. ठीक आहे, उलट लिहिलं मी, Z2 अपॉन Z1 पाहिजे. Z2 अपॉन Z1 इज इक्वल्स टू पहिले मॉड्युलस. ठीक आहे, आणि e टू द पॉवर I. आता दोघांमधला अँगल किती आहे, अल्फा. हे जर तुम्ही सॉल्व्ह करा तुम्हाला दोन कॉम्प्लेक्स नंबर मिळणार. ही आपली आहे नेक्स्ट प्रॉपर्टी, कुठली, Z2 मायनस Z1 ची आर्ग्युमेंट. इथे तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट माहित पडली की हे आपण एका लाईन साठी ड्रॉ करतोय. आता सपोज ही लाईन जी आहे हे ओरिजिन पासून स्टार्ट न होता पण दोन वेगळ्या वेगळ्या पॉईंट मध्ये स्टार्ट झाले असते. तर दोन वेगळ्या पॉईंट मध्ये स्टार्ट होण्याचा अर्थ काय, सपोज की इथे काहीतरी एक लाईन आहे. ठीक आहे, हा आहे समजा माझा Z2, इथे आहे Z1, पहिली लाईन आहे. आणि इथे रॅन्डमली मी दुसरी लाईन ड्रॉ केली. ही माझी दुसरी लाईन आहे. इथे कुठेतरी माझा समजा Z4 आणि हा आहे Z2. लॉजिक तर तेच आहे. लॉजिक काय आपलं की ठीक आहे तर दोघांच्या मधला अँगल काढायचा आहे. अँगलला परत मी ड्रॉ करतो. दोन लाईन मधला अँगल काढायचा आहे. तर लाईन कशा एकमेकाला इंटरसेक्ट करते. अँगल कसं काढणार आहे आपण, काय करूया आता, आधी एक्स ऍक्सिस सोबत जॉईन करून घेऊया. हे जॉईन केलं इथं, हे इथं जॉईन केलं. आता बघा हा जर माझा अँगल असेल सपोज पहिला θ1, हा दुसरा अँगल आहे θ2. आणि तुम्हाला जर ट्रायंगलची प्रॉपर्टी माहित असेल, हा जो अँगल आहे अल्फा, हा अल्फा प्लस θ1 इक्वल्स टू θ2 असते. अल्फा प्लस θ1 इज इक्वल्स टू θ2 असते. का बरं, याला म्हणतो आपण एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी. या ट्रायंगलचे ॲडिशन आतमधल्या अँगलची काय असते, एक दूरच्या एक्सटेरियर अँगलच्या बरोबर असते, समेशनच्या बरोबर. मग अल्फा पाहिजे होता, अल्फा काय होणार, θ2 मायनस θ1, θ2 मायनस θ1. सो बेसिकली काय लिहितो मी इथे, आता लक्षात ठेवा काय लिहिणार आहे. प्रॉपर्टी नंबर 12 की आर्ग्युमेंट ऑफ कुठला कॉम्प्लेक्स नंबर आहे, Z2 मायनस Z1 आहे, तेच नाही ना, Z2 मायनस Z1 आणि मायनस आर्ग्युमेंट ऑफ दुसरा कॉम्प्लेक्स नंबर कोणता आहे, Z4 मायनस Z3. Z4 मायनस Z3 किती भेटला आपल्याला टोटल, अल्फा भेटला. ठीक आहे, अल्फा भेटला. दिसते इथे अल्फा लिहिला आहे आपण, म्हणजे आता मी काय लिहू शकतो, असं लिहू शकतो आर्ग्युमेंट सबट्रॅक्शन मध्ये म्हणजे डिव्हिजन मध्ये लिहू शकतो याला.
Z2 मायनस Z1 अपॉन Z4 मायनस Z3 इक्वल्स टू अल्फा. आणि परत सांगतो की जर या गोष्टीला मला यूज करायचं असेल कॉम्प्लेक्स नंबरसाठी तर मी काय यूज करणार, Z2 मायनस Z1 अपॉन Z4 मायनस Z3 इज इक्वल्स टू याचा मॉड्युलस Z2 मायनस Z1 अपॉन Z4 मायनस Z3 ई टू दी पॉवर आय अल्फा असं यूज करू शकतो. ठीक आहे, कन्फ्यूज करायची गरज नाही आहे, सिंपलचं लॉजिक आहे. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे अशी की हे जे आहे आपण लिहिलं आहे मॉड्युलस हे वगैरे आणि हे सगळं जे लिहिलं आहे हे काय जॉमेट्रिकल रिप्रेझेंटेशन आहे. तुम्हाला असं काही डायग्राम भेटले क्वेश्चन तुम्ही काय करू शकता, या दोन लाईन काय करता इंटरसेक्ट करता. जर या दोन्ही लाईन Z1 आणि Z3 समजा झिरो झाल्या असत्या, झिरो म्हणजे ओरिजिन पासून तर सारख्या पॉईंट पासून इथून आणि इथून तर सारख्या पॉईंट पासून झालं असतं म्हणजे परत ही डायग्राम बनली असते. ही डायग्राम आणि ही डायग्राम ऑलमोस्ट सेम आहे, फक्त या केसमध्ये हा जो पॉईंट आहे आपल्या इंटरसेक्शनचा हा कुठे आला असता, ओरिजिनवर आला असता. म्हणजे सारख्या पॉईंट पासून त्यावर आणि दोन्ही इंटरसेक्ट होऊ लागले. राईट, तर ही झाली आपले प्रॉपर्टी नंबर 12. आता प्रॉपर्टी नंबर 13 आहे, ती काय म्हणजे त्याच्यावर पण लक्ष देऊ आपण. ठीक आहे, प्रॉपर्टी नंबर 13. ठीक आहे, अगदी इथं लिहिण्यामध्ये थोडीशी गलती झाली असं वाटतं मला. Z2 मायनस Z1 हा θ1 आहे आणि Z4 मायनस Z3 हा θ2 आहे. म्हणजे बेसिकली ॲक्च्युली इथे मायनस पाहिजे इथे प्लस पाहिजे, कारण की हा काय आपला लिहिण्यामध्ये उलट झालं. हा आपला आहे θ1 मायनस आणि हा आहे θ2. ओके, तो Z2 मायनस Z1 च्या ठिकाणी मी लिहितो, म्हणजे काही फरक पडला नाही, मायनस इथं पण लिहू शकता, पण जस्ट कन्फ्युजन थोडंसं कमी ठेवण्यासाठी Z2 मायनस Z1. ठीक आहे, माझी पण चुकी झाली होती त्याबद्दल सॉरी. ठीक आहे, लिहिण्यामध्ये कधी म्हणून भावना में बह जाता है. सो 2 1 सेम इथे 1 4 3 2 आणि 1. ठीक आहे, जर सारख्या पॉईंटमधून पास झालं तर आपल्याला ही डायग्राम भेटते की जर समजा इफ Z1 आणि Z3 कोइन्साइड. ठीक आहे, इथं लिहितो ते प्रॉपर्टी म्हणून ऍड करून देतो. इफ Z1 अँड Z3 आर सेम पॉइंट, सेम पॉइंट. जर समजा सारखेच पॉइंट असेल तर काय होऊ शकते, सारखे पॉइंट असेल तर काय होऊ शकते, डायग्राम पडून बघू. जर Z1 Z3 जर सारखे पॉइंट असेल काय होऊ शकते, डायग्राम पडून बघू. चला ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, y सारखेच पॉइंट पाहिजे Z1 Z3. ओके, एक स्टार्टिंग पॉइंट सेम ठेवू आपण. समजा हाच आपला पॉइंट आहे Z1, हाच आपला पॉइंट आहे Z3. Z1 पण हाच आहे, हाच आपला Z3. तर दोन कॉम्प्लेक्स नंबर बेसिकली काय झाले, सेम झाले. ही झाली आपली पहिली डायग्राम. इथे काय भेटला आपल्याला, Z2 भेटला. ठीक आहे, आणि ही दुसरी डायग्राम Z3 पासून Z4 पर्यंत चालला, तो सारख्याच पॉइंटवर जात आहे. सारख्याच पॉइंटला Z4 एकाच पॉइंटवर काय निघून आले. तर एका पॉइंटवर जर ओरिजिनेट होत असाल तर दोघांमधला अँगल किती घेतलाय आपण, तो घेतलाय अल्फा. ठीक आहे, याला परत इन्क्रीज करा खाली, याला इकडे इन्क्रीज करा. परत तेच हा θ1 हा θ2 आणि हा अल्फा. लॉजिक तेच राहणार आहे की अल्फा प्लस θ1 इज इक्वल्स टू काय झाला θ2, म्हणजे अल्फा इक्वल्स टू θ2 मायनस θ1. सो अल्फा म्हणजे काय, आर्ग्युमेंट या त्याच्यामधला अल्फा लिहितो. अल्फा इक्वल्स टू θ2 मायनस θ1 लिहिला, इथे डबल 2 2 लिहिलं, पण असं चुकी होते. θ2 काय, हा आर्ग्युमेंट आहे. सो आर्ग्युमेंट कशाचा, θ2 कसला आहे, Z4 मायनस Z3 किंवा Z4 मायनस Z1 सेम पॉइंट आहे, मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z2 मायनस Z1 सेम पॉइंट आहे. दोन आर्ग्युमेंट मध्ये सबट्रॅक्शन याचा अर्थ काय, अल्फा इक्वल्स टू जे की आपण अँगल काढलाय तो काय होणार, आर्ग्युमेंट ऑफ दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन. मॉड्युलस नाही आहे, डिव्हिजन आहे. सो Z4 मायनस Z1 अपॉन Z3 मायनस Z1. तर लक्षात ठेवा, जेव्हा कधी सेम कॉम्प्लेक्स नंबर आपण इथे सबट्रॅक्ट करतो किंवा याच्यामधून सबट्रॅक्ट करतो तर आपल्याला जी डायग्राम मिळते ती या प्रकारची मिळते. जर मी याला ऍड जर केलं सपोज तर काय बनला आहे, ट्रायंगल बनला. आणि एक्झॅक्ट ट्रायंगलची आपण अशी कंडिशन सॉल्व्ह केलेली आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या. ही पण आपली एक एक्स्ट्राची प्रॉपर्टी आहे.
आणखी एक प्रॉपर्टी नंबर 14 नंबरची प्रॉपर्टी अशी आहे की आपण जेव्हा सॉल्व करतो क्वेश्चन है ना, Z1 Z2चा मल्टिप्लिकेशन किंवा होल स्क्वेअर करतो तर आपल्याला Z1 Z2चा कॉन्जुगेट भेटते प्लस Z1चा कॉन्जुगेट आणि Z2 मिळते। याची व्हॅल्यू किती आहे ती काढू आपण। याची व्हॅल्यू येते ॲक्च्युअली 2 टाइम्स mod Z1 mod Z2 cos ऑफ θ1 माइनस θ2। ठीक है, आता cos आहे अंदर माइनस आहे तर θ1 माइनस θ2 करा क्या θ2 माइनस θ1 करा, फरक पडत नाही का बरं, कारण की cos ऑफ माइनस θ इज इक्वल्स टू cos θ। इथे θ2 माइनस θ1 केलं किंवा इंटरचेंज केलं तर फरक पडणार नाही, कारण की cos ऑफ माइनस θ सेम राहतो। आता हे जर प्रूव्ह करायचं तर कसं करू, तर ठीक आहे, अजून करू दे। आपल्याला माहिती आहे लेट Z1 इज इक्वल्स टू mod Z1 e to the power I theta and Z2 is equals to mod Z2 e to the power I theta। आता प्रॉपर्टीज आपण यूज करू जे आपण शिकलो आहे, दोघांना मल्टिप्लाय करा Z1 Z2 कॉन्जुगेट, तर Z1 म्हणजे किती झाला mod Z1, ठीक आहे, mod Z1 Z2 लिहायचं असेल Z2 पण कॉन्जुगेट करायला सेम राहते प्रॉपर्टी। माहिती आहे ना प्रॉपर्टी काय, Z1 चा मॉड्युलस घ्या किंवा Z चा कॉन्जुगेटचा मॉड्युलस घ्या सेमच राहते। चेंज काय होते, फक्त अँगल चेंज होते। अँगल किती चेंज होणार, e टू द पॉवर हा झाला याचा आहे e टू द पॉवर I θ1, याचा काय राहणार आहे Z2 साठी e टू द पॉवर I θ2, फक्त हा कॉन्जुगेट असल्यामुळे समोर काय लागणार मायनस अँगल, राइट। इथे सॉल्व करणार तर काय परत तेच तुम्हाला मिळणार mod Z2 लॉजिक तेच आहे, Z1 चा मॉड्युलस आणि Z1 च्या कॉन्जुगेटचा मॉड्युलस सेम राहणार, डिस्टन्स सेम आहे। Z2 तसंच Z1 चा अँगल कॉन्जुगेट असल्यामुळे मायनस e टू द पॉवर I θ1 आणि e टू द पॉवर I θ2, राइट। हे दोन तर कॉमन आहे, इथे e चा बेस सेम आहे तर पॉवरची काय होणार ॲडिशन। तुम्ही मॉड्युलस ऑफ Z1 आणि मॉड्युलस ऑफ Z2 कॉमन काढलं, इथे काय आलं e टू द पॉवर I बाहेर काढला, θ1 मायनस θ2 लिहितो, ओके, प्लस आता θ1 मायनस आहे इथे, ठीक आहे, e टू द पॉवर I कॉमन काढला, मायनस बाहेर कॉमन काढतो कारण की θ1 मायनस θ2 आहे, इथे पण झालं θ1 मायनस θ2, मायनस बाहेर काढला म्हणून झालं ते, ठीक आहे। मायनस नसता बाहेर काढला θ1 मायनस राहिला असता θ2 प्लस राहिला असता, ओके। आता हे लिहिलं, मग याचं कॉस्टची काय रिलेशन आहे, तुम्ही जर याला सॉल्व करणार तुम्ही सॉल्व केला काय भेटते बघा, मी फक्त एकदा सॉल्व करून दाखवतो, रिझल्ट लिहत नाही, रिझल्ट तुम्ही वरती लिहिलेला तो पाहू शकता, हा आपला मेन रिझल्ट आहे। e टू द पॉवर I θ म्हणजे काय होते, पहिले cos पहिला अँगल θ1 मायनस θ2 प्लस I टाइम्स sin ऑफ θ1 मायनस θ2, राइट। सेम इथे अप्लाय करा, प्लस cos ऑफ θ1 मायनस θ2, आता इथे मायनस आहे लक्षात ठेवा, मायनस I sin θ1 मायनस θ2, I साइन प्लस आहे I साइन माइनस आहे, एक प्लस आहे एक माइनस आहे, प्लस आणि माइनस काय होते कॅन्सलेशन, सो प्लस साइन I आणि माइनस साइन I कॅन्सल, एक आणि किती झाले 2 cos, सो 2 cos θ1 मायनस θ2 आणि ही तुम्हाला व्हॅल्यू मिळाली। म्हणून जेव्हा आपण आता स्क्वेअर करणार समोर जाऊ, जो आपला फॉर्म्युला आपण स्क्वेअर साठी लिहितो, कुठे देऊ मी सध्या इथे काहीतरी लिहून दाखवतो फॉर्म्युला। जर आपण लिहिणार आहे Z1 प्लस किंवा मायनस Z2 स्क्वेअर जर आपण केला काय होणार, हा mod Z1 चा स्क्वेअर प्लस mod Z2 चा स्क्वेअर, आणि जे आपण लिहित होतो की 2 टाइम्स हे Z1 Z2 कॉन्जुगेट किंवा Z1 कॉन्जुगेट Z2 रियल पार्ट साठी, त्याशिवाय तुम्ही ते ऍड करू शकता जर करायचे असेल तर, तेच 2 टाइम्स रियल नंबर ऑफ cos θ आपण लिहू शकतो तिथे, ठीक आहे। Z1 Z2 कॉन्जुगेट आणि Z1 कॉन्जुगेट Z2 ती व्हॅल्यू तिथे तुम्ही लिहा, प्लस किंवा मायनस तुम्हाला मिळणार 2 टाइम्स mod Z1 mod Z2 cos ऑफ θ1 मायनस θ2, अशा प्रकारे हे पण एक रिझल्ट आपल्याकडे अवेलेबल आहे, राइट। तर बेसिकली एवढ्या आपल्याकडे प्रॉपर्टीज आहे सगळ्या कशाच्या, आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरच्या। आता नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्याशी रिलेटेड आपण क्वेश्चन्स सॉल्व करू, क्वेश्चन्स कसे असतात, त्याला टॅकल कसं करायचं, काय थॉट प्रोसेस असली पाहिजे, डायग्राम कशा काढायच्या,
ओके, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. जेवढ्या लाईक करा तुला स्टुडंटपर्यंत आपण पोहोचणार आहे आणि शेअर कर तुला मित्रांमध्ये. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.